My dear students and my dear friends, I welcome you on my channel. Today, in this video session, we are going to see the fourth lesson of Standard 12th English textbook, and the title of the lesson is Big Data, Big Insights. ओके, पण तत्पूर्वी आपल्याला माझ्या व्हिडिओजना लाईक करायचं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला जे बेल आयकॉन बटन दिलेलं आहे त्या बेल आयकॉन बटनला तुम्हाला प्रेस करायचं आहे, जेणेकरून माझ्या चॅनलवर येणारा प्रत्येक व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि मला आशा आहे की आपण हे सगळं करत आहात. ओके, सो या लेसनचं जे टायटल आहे बिग डेटा बिग इनसाइट्स, तर आपण जर या टायटलचा विचार केला तर आपण असं समजू शकतो की बिग डेटाचं डेटा म्हणजे माहिती. सो माहिती म्हणजे कोणती माहिती, तर जी कम्प्युटरशी रिलेटेड आहे त्याला आपण म्हणतो डेटा, बरोबर, किंवा इंटरनेटशी सायबर सिक्युरिटीशी जी रिलेटेड आहेत त्याला आपण म्हणतो डेटा. मग तो डेटा कसा असतो, तर बिग डेटा असतो, कारण एका वेळेस लाखो हजारो करोडो लोक तो जो डेटा आहे तो एक्सप्लोअर करत असतात आणि म्हणून त्याला म्हटलं आहे बिग डेटा. आणि बिग इन्साइट्स, आता बिग इन्साइट्स म्हणजे काय, तर तो जो डेटा आहे त्या डेटामध्ये पॉझिटिव्हली बघण्याची जी तुमची दृष्टी आहे त्या दृष्टीला म्हटलं आहे इन्साइट. म्हणजे तो जो डेटा आहे त्या डेटाचे काय युजेस आहेत, म्हणजे ॲट द सेम टाईम त्याचे मिसयुजेस पण आहेत, पण त्याचे युजेस काय आहे हे बघण्याची दृष्टी तुम्हाला असायला पाहिजे. म्हणजे जितका जास्त डेटा तुम्ही वापराल किंवा जितका जास्त डेटा तुमच्याकडे असेल तितकी जास्त दृष्टी चांगली तुमची असली पाहिजे, पॉझिटिव्ह असली पाहिजे. म्हणजे त्या डेटाचा वापर आपल्याला योग्य प्रकारे करता येतो आहे का हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, किंवा आपण जो डेटा एक्सप्लोअर करतो तो सेफ आहे का, तो घातक तर नाही आहे आपल्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या लेसनमध्ये करू शकतो. पण आपण या लेसनमध्ये बिग डेटा म्हणजे जो कम्प्युटरशी रिलेटेड डेटा आहे त्याचे फक्त युजेस बघतो आहे, आपण त्याचे मिसयुजेस बघणार नाही आहोत. ओके, सो त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, आईस ब्रेकर सॉल्व्ह करायचे आहेत. तर आईस ब्रेकर आपण एक एक करून बघूया. तर मी पहिलं आईस ब्रेकर तुमच्यासाठी वाचतो आहे. तिथे म्हटलं आहे की पहिला आईस ब्रेकर बघा, गिव्ह बिझनेस सजेशन्स टू द रिस्पेक्टिव्ह इंडस्ट्री कंपनी फॉर द फॉलोविंग सिच्युएशन, वन इज डन फॉर यू. आता एखादी कंपनी आहे किंवा इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीला किंवा कंपनीला तुम्हाला काय करायचं आहे, सजेशन द्यायचे आहे. तर कशावर, खाली जे सेंटेन्सेस दिले आहे त्या सिच्युएशनवर तुम्हाला सजेशन द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं त्यांनी सोडवून दिलं आहे आपल्याला, मेनी पॅसेंजर्स प्रिफर मॉर्निंग फ्लाइट्स बिटवीन 7 AM अँड 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. मग आता हे झालं फ्लाईटशी रिलेटेड. ओके, म्हणजे एरोप्लेनची जी इंडस्ट्री आहे त्या एरोप्लेनच्या इंडस्ट्रीला आपल्याला सजेशन द्यायचं आहे. तर मग त्यांनी काय सजेशन दिलं आहे, इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाइट्स बिटवीन 7 AM टू 9 AM. म्हणजे अगदी साधं सजेशन आहे की जर लोक त्या दरम्यान जर प्रवास करतायत सकाळी 7 AM ते 9 AM दरम्यान मुंबईवरून दिल्लीला, तर त्याचं साधं सोल्युशन काय आहे की त्या दरम्यान तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुमची फ्लाइट्स ज्या आहे त्या वाढवल्या पाहिजे. नंबर ऑफ फ्लाइट्स म्हणजे जे तुमची विमानं तिकडे जाणार आहेत मुंबईहून दिल्लीला, त्या विमानांची संख्या तुम्ही वाढवली पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त लोक प्रवास करू शकतील. सो हे अगदी सिम्पल सजेशन होतं. आता दुसरं वाक्य त्यांनी दिलेलं आहे की मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिंग फॉर UPSC अँड MPSC एक्झाम्स. मग आता आपणही बघतो की इन जनरल आपल्या आजूबाजूला बरेचसे असे मुलं आहेत की जे म्हणतात की आम्ही UPSCचा अभ्यास करतो, MPSCचा अभ्यास करतो, परंतु ते जेव्हा असं म्हणतात तेव्हा आपल्याला असंही त्यांच्याकडून कुठून तरी ऐकायला येतं की पण चांगले क्लासेस नाही आहेत किंवा चांगली पुस्तकं उपलब्ध नाही आहेत. तर मग आपण इथे सजेशन काय देऊ शकतो की
त्या पर्टिक्युलर सेंटर्सनी काय केलं पाहिजे, एक्सप्लोर मोर स्टडी सेंटर्स. बरोबर आहे. म्हणजे जास्तीत जास्त MPSC UPSCचे स्टडी सेंटर्स ओपन केले पाहिजे. ओके, एक्सप्लोर मोर स्टडी सेंटर्स किंवा इस्टॅब्लिश मोर स्टडी सेंटर. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त स्टडी सेंटर ओपन केले तर मुलांना त्याचा फायदा होईल, किंवा क्लासेस, स्टडी सेंटर्स किंवा क्लासेस. त्यानंतर तिसरं आहे बघा, मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. मग आता कमला नेहरू पार्कला जर लोक मॉर्निंग वॉकला जात आहेत तर तुम्हाला त्यात सजेशन काय द्यायचं आहे, की जे सजेशन कमला नेहरू पार्कच्या फायद्याचं असेल. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की ओपन सम ज्यूस सेंटर्स अँड न्यूजपेपर स्टॉल्स. म्हणजे जर कमला नेहरू पार्कनी हे केलं तर त्यांचं काय होईल, फायदा होईल. बरोबर. सो ओपन सम ज्यूस सेंटर्स अँड न्यूजपेपर स्टॉल्स इन फ्रंट ऑफ कमला नेहरू पार्क. सो हे त्याच्या मागचं आपण सजेशन आहे. सजेशन तुम्ही काहीही देऊ शकता जे त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीशी रिलेटेड असेल किंवा फायद्याचं असेल. बरोबर. मग चौथं बघा, मेनी पीपल बाय क्लोथ्स फ्रॉम miracle.com ऑन ॲन ऑनलाईन शॉपिंग साईट. आता miracle.com ही ऑनलाईन शॉपिंग साईट आहे, त्यावरून बरेच लोक नवीन कपडे खरेदी करतात. तर मग तुम्ही त्या miracle.com साईटला काय सजेशन द्याल, तर तुम्ही त्याला सांगू शकता की तुमचे जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर काय करा, व्हेरायटी ऑफ क्लोथ्स किंवा व्हेरायटी ऑफ ब्रँड्स तुम्ही वाढवा. मग आपण इथे लिहू शकतो की इन्क्रीज व्हरायटी ऑफ ब्रँड्स अँड क्लोथ्स. व्हरायटी ऑफ ब्रँड्स अँड किंवा ब्रँड्स ऑफ क्लोथ्स म्हणू आपण, ब्रँड्स ऑफ क्लोथ्स. ठीक आहे, फाईन. सो जर तुम्ही जास्तीत जास्त व्हरायटी वाढवली कपड्यांची किंवा जास्तीत जास्त ब्रँडचे कपडे जर तुम्ही लोकांना अवेलेबल करून दिले तर लोक आणखी त्याच्यावरून शॉपिंग करतील. हे एक साधं सजेशन आहे. त्यानंतर लास्ट आहे बघा, द व्ह्युअरशिप ऑन टेलिव्हिजन इज मोर बिटवीन 8 AM अँड 10 PM 8 PM अँड 10 PM. म्हणजे संध्याकाळी रात्री 8 ते 10 या वेळेतच जास्तीत जास्त लोक TV बघत असतात. तर मग या वेळेवर जर लोक TV बघतात तर आपण काय म्हणू शकतो की तुम्ही जास्तीत जास्त TRP मिळेल अशा ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही त्याच्यामध्ये दाखवा, किंवा तुम्ही काही सोशल मेसेजेस किंवा मॉरल मेसेजेस तुम्ही त्याच्यावरून प्रदर्शित करा त्या वेळेतच, म्हणजे जेणेकरून लोकांना त्याची जागरूकता येईल. समाजाशी रिलेटेड किंवा नैतिकतेशी रिलेटेड जर तुम्ही काही मेसेजेस त्यावेळेत जर दाखवले तर लोकांना त्याची समज येईल. मग आपण इथे लिहू शकतो की टेलिकास्ट सम moral and social messages between the time. म्हणजे 8 ते 10 PM मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जास्तीत जास्त सोशल किंवा मॉरल मेसेजेस जर तुम्ही दाखवले तर लोक जागरूक होतील. ठीक आहे. सो हा एक मेसेज आहे, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मेसेजेस देऊ शकता. त्यानंतर खालची ॲक्टिव्हिटी आहे बघा, पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, कॅन यू नेम अ फ्यू. हे सोपं आहे. त्यांनी एक एक्झाम्पल पण दिलं आहे, फेसबुक. म्हणजे आपल्याला कुठले असे स्रोत आहे ज्याच्यावरून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते.
मग आपण यांनी फेसबुक दिलं आहे, आपण इथे लिहू शकतो गूगल, बरोबर आहे. त्यानंतर व्हॉट्सॲप, त्यानंतर आहे इंटरनेट पण आहे, इंटरनेट म्हणू शकतो किंवा टेलिव्हिजन म्हणू शकतो. गूगल इंटरनेटमध्ये आलं त्याच्यामुळे आपण टेलिव्हिजन लिहूया. त्याच्यानंतर रेडिओ. सो असे भरपूर पर्याय आहेत की ज्याच्यामधनं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळू शकते, नॉलेज मिळू शकतं. सो हे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये सोडवायचं आहे ॲज युज्युअल. आता आपण आपल्या लेसनकडे वळूया. आपल्या लेसनचं टायटल आहे बिग डेटा बिग इन्साइट्स. मी तुम्हाला टायटलचं मीनिंग समजावून सांगितलं आहे की डेटा इज रिलेटेड टू कम्प्युटर. ओके. आणि बिग इन्साइट्स म्हणजे काय, तो जो डेटा आहे त्याच्याकडे बघण्याची आपली दृष्टी कशी आहे, त्या दृष्टीला म्हटलेलं आहे इन्साइट. ओके. तर मग आपण इथे म्हणू आपल्याला इन्साइट म्हणजे काय, व्हिजन. आपल्यासमोर काय व्हिजन आहे किंवा आपली दृष्टी कशी आहे, दॅट इज बिग इन्साइट्स. ओके. सो व्हॉट इज अ बिग डेटा. आता त्यांनी डेफिनेशन दिली आहे, क्वेश्चन विचारला आहे आपल्याला आणि त्यांनी त्याचं आन्सर दिलेलं आहे. ते म्हणतात व्हॉट इज बिग डेटा. तर आपण बघू बिग डेटा म्हणजे काय. देर इज अ रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. सो रिव्हॉल्युशन म्हणजे क्रांती. मग कशामध्ये क्रांती झाली आहे, तर लाईफस्टाईल, लोकांची जी जगण्याची स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये क्रांती झाली आहे, बदल झालेला आहे. विच हॅज बीन ॲफेक्टेड बाय बिग डेटा. आणि तो कशामुळे झालेला आहे, बिग डेटामुळे तो बदल लोकांच्या जीवनामध्ये झालेला आहे. कारण आपण बघतो की आपण कुठलीही गोष्ट करायच्या आधी इंटरनेटचा आधार घेतो किंवा आपण त्याच्यावरनं थोडी माहिती गोळा करतो आणि मग आपण त्या गोष्टीला सुरुवात करतो. ओके. त्याच्यानंतर म्हटलं आहे बघा, आर फूड हॅबिट्स, आर हेल्थ केअर, आर ट्रॅव्हलिंग, आर सायंटिफिक परस्यूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज. ओके. मग कुठलंही जर आपण विषय घेतला, जसं आपण खायचं काय, फूड हॅबिट्स, आर हेल्थ केअर, आर ट्रॅव्हलिंग, आर सायंटिफिक परस्यूट्स. सायंटिफिक परस्यूट्स मीन्स शास्त्रीय आपले जे दृष्टिकोन आहेत किंवा शास्त्रीय आपले जे विचार आहेत. सो त्या प्रत्येक गोष्टीला आज आधार कशाचा आहे, तर इंटरनेटचा म्हणू आपण किंवा बिग डेटाचा आधार आपल्याला आहे. आणि ते सगळं कसं चेंज झालेलं आहे, 360 डिग्रीज म्हणजे कम्प्लिटली चेंज झालेलं आहे आपलं लाईफस्टाईल. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. ओके. मॅसिव्ह म्हणजे व्हेरी बिग. सो जो आपल्याकडे एवढा मोठा डेटा आहे, कारण एका वेळेस करोडो लोक त्या डेटाला काय करत आहेत, ॲक्सेस करत आहेत, यूज करत आहेत. तर मग तो जो डेटा आहे, त्या डेटा विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आणि तो डेटा जर आपण चांगल्या पद्धतीने वापरला, त्याचा जर चांगला वापर केला, तर त्याच्यामुळे काय होईल, आश्चर्य होतील जगामध्ये, आश्चर्य निर्माण होतील काही. ओके. वंडर्स म्हणजे काहीतरी जादू होईल जर आपण तो चांगल्याने वापरला तर. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स वेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos. काय होतं बघा, म्हणजे आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी जी आहे, ती प्रत्येक ॲक्टिव्हिटी, ऑनलाईन ॲक्टिव्हिटी ही आपली काय केल्या जाते, रेकॉर्ड केल्या जाते. त्यांनी म्हटलं की येस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड किंवा मॉनिटर्ड, म्हणजे त्याच्याकडे लक्ष असतं. अँड ॲनालाइज्ड, आणि त्याला ॲनालाइज पण केलं जातं, त्याला जज केलं जातं. सपोज आता आपल्याला एखादं घड्याळ घ्यायचं आहे, तर आपण काय करतो, गुगलवर जातो आणि घड्याळ सर्च करतो, वेगवेगळ्या कंपन्यांचे घड्याळ सर्च करतो. आणि त्याच वेळेला काय होतं की आपल्याला मग घड्याळाशी रिलेटेड फोनवरही मेसेजेस यायला लागतात की या कंपनीचं घड्याळ घ्या, त्या कंपनीचं घड्याळ घ्या. किंवा आपला ईमेल आय डी असेल तर त्या ईमेल आय डीवर पण आपल्याला आजूबाजूला ॲड यायला लागतात घड्याळाच्या
किंवा आपण दुसरी कुठली साईट ओपन केली एखादी तर त्या साईटवर सुद्धा घड्याळाच्या ॲड यायला लागतात. तर असं का होतं? कारण आपण ऑनलाईन काय सर्च केलेलं आहे? घड्याळ सर्च केलेला आहे. आणि म्हणून हा जो आपल्या सर्चिंगचा डेटा आहे, हा डेटा कुठेतरी सेव्ह होतो ऑनलाईन, किंवा जे डेटा ॲनालिस्ट बसलेले असतात ते डेटा ॲनालिस्ट काय करतात? हा डेटा पूर्ण रेकॉर्ड करतात आणि त्या डेटाशी रिलेटेड माहिती तुम्हाला पुरवत असतात कुठल्या तरी माध्यमातून, जसं तुमच्या मेसेजेसमधून किंवा तुमच्या वेबसाईट्सवरून, तुमच्या ईमेल आय डीवरून तुम्हाला याचे वेगवेगळे ईमेल्स पण येत राहतात. मग कारण तुम्ही एकदा ऑनलाईन सर्च केलेलं आहे म्हणून. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. आणि काय होतं मग की आपण सर्च केलेला डेटा जो आहे तो काय होतो? कलेक्ट होतो. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज डेटा माइट बी. सो ह्यूज म्हणजे किती मोठा असू शकतो तो डेटा. जसं आपण म्हणतो की KB, MB, त्याच्यानंतर GB. ओके, माझा मोबाईल इतक्या GBचा आहे, माझा मोबाईल इतक्या GBचा आहे, किंवा हे फोल्डर इतक्या MBचा आहे, हा फोटो इतक्या MBचा आहे, बरोबर. सो आपण असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते MB आणि GB म्हणजे काय? तर ते डेटाचं एक हे आहे मोजण्याचं माध्यम. ओके, तर मग तो जो डेटा आहे जो ऑनलाईन सेव्ह होतो तो किती GB किंवा MB नसतो, तर तो काय असतो? पॅराबाईट्स म्हणजे PB किंवा एक्झाबाईट्स म्हणजे EB. सो जर आपण कन्सिडर केलं तर सर्वात छोटा जो जे माध्यम आहे बाईट्सचं ते आहे KB, किलोबाईट्स म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर MB, मेगाबाईट्स. त्याच्यानंतर GB, गिगाबाईट्स. त्याच्यानंतर TB, टेराबाईट्स. आणि त्याच्यानंतर पुढे हे सगळे पेटाबाईट्स आणि एक्झाबाईट्स हे असतात ज्यांनी आपण डेटा मेजर करू शकतो, मोजू शकतो. तर हा किती मोठा डेटा असेल मग की जो पेटाबाईट आणि एक्झाबाईटमध्ये सेव्ह होतो. कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. म्हणजे बघा, मिलियन्स ऑफ पीपल, लाखो करोडो लोकांचा डेटा रेकॉर्ड, आणि तोही कसा? बिलियन्स टू ट्रिलियन्स, म्हणजे लाखो, हजारो लाखोच्या संख्येने तो डेटा जो आहे तो करोडो लोकांचा डेटा त्याच्यामध्ये सेव्ह होतो. कशामध्ये? पेटाबाईट्समध्ये आणि एक्झाबाईट्समध्ये. त्यानंतर ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस, फ्रॉम एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. मग आपला जो डेटा आहे तो कुठल्या कुठल्या फॉर्ममधून त्यांच्यापर्यंत पोचतो ते खाली दिलेलं आहे. कुठल्या कुठल्या सोर्सेसमधून पोचतो. तर जनरली आपला डेटा हा सोशल मीडियामधून पोचतो, मोबाईलमधून पोचतो, त्याच्यानंतर कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटरमधून पण पोचतो. कारण आपण कॉमन पीपल आहोत, आपण बाकी जास्त कशाचा वापर करत नाही. त्याच्यानंतर काही लोकांचा वेबमधून म्हणजे वेबसाईट्सवरून, सेल्समधून म्हणजे जो आपण जर काही ऑनलाईन परचेस केला आहे तर त्याच्यातून आपला डेटा पण जातो, बरोबर आहे. सो हा जो सगळा आपण वापरतो, वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन, हे जेवढेही सोर्सेस आपण वापरतो ते तेवढेही सोर्सेसमधला जो आपला डेटा आहे तो कुठे ना कुठे सेव्ह होत असतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण तो वापरतो तर तो काळजीने वापरला गेला पाहिजे. कुठेही आपण काहीही आपलं पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर होता कामा नये. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम. आता इनॉर्मसली म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. मग जो डेटा इंडस्ट्रीला मिळतो, जी कुठली इंडस्ट्री तो डेटा कलेक्ट करते, सो त्या कंपनीला तो डेटा कसा मिळतो? इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम, म्हणजे मोठ्या प्रमाणात. व्हॉल्यूम म्हणजे प्रमाण. सो मोठ्या प्रमाणात तो मिळतो. व्हेरिएशन म्हणजे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात. व्हेरिएशन म्हणजे कोणाचा सेल्समधला असतो डेटा, कोणाचा मोबाईलमधला असतो, कोणाचा लॅपटॉपमधला असतो. सो असे वेगवेगळे प्रकारांनी, कोणाचा वेबसाईटवरचा असतो, कोणाचा ऑनलाईन शॉपिंगचा असतो. सो असे व्हेरिएशन पण त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की वेलॉसिटी. सो वेलॉसिटी म्हणजे काय की वेगवेगळ्या रेटमध्ये पण चेंज होतो
तो जो डेटा आहे. सो चेंज इन रेट म्हणजे वेलॉसिटी. त्याच्यानंतर व्हेरॅसिटी. सो व्हेरॅसिटी म्हणजे त्यांनी म्हटलं आहे की त्याच्यामध्ये ॲक्युरसी पण असते. ॲक्युरसी, कारण तो डेटा कोण भरत असतो, तर आपण स्वतः तो डेटा भरत असल्यामुळे त्याच्यामध्ये तेवढीच ॲक्युरसी असते, व्हेरॅसिटी अँड व्हॅल्यू. आणि त्या डेटाला काय असते, किंमत असते, व्हॅल्यू असते. सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन. सो हा इतका जो सगळा डेटा आहे, बिग डेटा, हा कसा आहे, इझी टू ऑब्टेन, मिळवण्यासाठी इझी आहे. बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी. पण जरी तो इझी असला मिळवण्यासाठी, तरी कसा आहे, सो मॅसिव्ह, खूप जास्त आहे तो, खूप मोठा आहे तो, दॅट इट चॅलेंजेस द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज अँड हेन्स बिग डेटा ॲनालिटिक्स इज यूज टू गिव्ह इन्साइट्स दॅट वर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. सो आताचे जे बिग डेटा ॲनालिटिक्स आहेत, ॲनालिटिक्स म्हणजे त्या डेटाचा अभ्यास करणारे, त्या डेटाचं निरीक्षण करणारे जे काही लोक बॅक ऑफिसला बसवलेले असतात, म्हणजे ज्या कंपनीकडे हा डेटा जमा होतो त्या कंपनीकडे काही इंजिनियर्स असतात जे तो डेटा ॲनालाइज करत असतात. आणि त्या ॲनालिटिक्सला म्हणतात बिग डेटा ॲनालिटिक्स. ओके. सो इज यूज टू गिव्ह इन्साइट्स दॅट वर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. इनकॉम्प्रिहेन्सिबल मीन्स आधी हा जो डेटा आहे हा मिळवणे अशक्य होतं, इनकॉम्प्रिहेन्सिबल. ओके, म्हणजे अनाकलनीय होतं ते आधी मिळणं. पण आता कशामुळे पॉसिबल झालेलं आहे, तर हे जे बिग डेटा ॲनालिटिक्स आहे यामुळे आता तो डेटा मिळणं पॉसिबल झालेलं आहे. सो पुढे म्हटलं आहे की बिग डेटा ॲनालिटिक्स is the complex process of examining large and varied data sets or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences. मग हा जो बिग डेटा ॲनालिटिक्स आहे, ती प्रोसेस जी आहे ती कशी आहे, कॉम्प्लेक्स, म्हणजे खूप कन्फ्युजिंग आहे किंवा खूप क्रिटिकल आहे. कशासाठी, तर एक्झामायनिंग, म्हणजे तो जो डेटा आहे त्या डेटाला एक्झामाइन करणे, याच्यासाठी ती प्रोसेस जी आहे ती खूप लांब आहे आणि खूप कॉम्प्लेक्स आहे, कन्फ्युजिंग आहे. अँड व्हॅरिड डेटा सेट्स ऑर बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन. आणि तो जो बिग डेटा आहे त्या बिग डेटामध्ये काय होतं, अनकव्हर इन्फॉर्मेशन, म्हणजे तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती काय होते, अनकव्हर होते. कोणती इन्फॉर्मेशन, सच ॲज हिडन पॅटर्न्स. हिडन पॅटर्न्स म्हणजे तो जो डेटा आहे तो डेटा सरळ सरळ त्यांच्यासमोर अपियर होत नाही, तर तो कुठल्या तरी पॅटर्न्समध्ये अपियर होतो. तर तो पॅटर्न समजण्यासाठी आपल्याला ॲनालिटिक्स यायला पाहिजे. ओके, त्याच्यामुळे तो हिडन पॅटर्न्सचा अभ्यास आपला असला पाहिजे. अननोन कोरिलेशन्स म्हणजे एकमेकांचा सहसंबंध त्याच्यामध्ये आहे का त्या डेटामध्ये, हे पडताळता आलं पाहिजे. त्यानंतर मार्केट ट्रेंड्स. आता मार्केटच्या ट्रेंडनुसार कोणता डेटा महत्त्वाचा आहे आणि कोणता डेटा महत्त्वाचा नाही हे पण आपल्याला समजलं पाहिजे. अँड कस्टमर प्रेफरन्सेस म्हणजे जे ऑनलाईन कस्टमर्स आहेत त्यांना काय आवडतं काय नाही आवडत, ह्या गोष्टीचा पण अभ्यास त्या ॲनालिटिक्समध्ये व्हायला पाहिजे. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज दे कॅन हॅव इन्युमरेबल ॲडव्हान्टेजेस. मग कोणी याचा कसा फायदा घेऊ शकतो, इन्युमरेबल म्हणजे आपण मोजूही शकत नाही किंवा आपण त्याला कल्पनाही करू शकत नाही इतका फायदा त्याचा कोण घेऊ शकतं, ज्या कंपनीजवळ आपला डेटा गेला ती कंपनी त्याचा फायदा घेऊ शकते. हेन्स ऑल द इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू रीप द मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. मग आणि ते कंपन्या काय करतात, दे आर ट्राईंग टू रीप द मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. मग ते जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल आपल्या डेटापासून ते बघतात. ओके, सो पण त्याचा ते डिसॲडव्हान्टेज किंवा मिसयूज ते करत नाही, फक्त आपल्याला अजून काय ते प्रोव्हाइड करू शकतील नव्याने ह्याच्यासाठी ते आपल्या डेटाचा उपयोग करतात.
Many industries have advanced by miles from their competitors. आणि बाकी काही ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या कशामुळे पुढे गेल्या आहे, तर हा जो डेटा ॲनालिटिक्सचा भाग आहे, तर त्या डेटा ॲनालिटिक्समुळे त्याचा स्वीकार केल्यामुळे काही कंपन्या या खूप पुढे गेलेल्या आहेत. ॲडव्हान्स्ड बाय माइल्स म्हणजे खूप पुढे गेलेल्या आहेत. कोणापेक्षा? त्यांच्या स्पर्धकांपेक्षा, स्पर्धक कंपन्यांपेक्षा. इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे किती डेटा तुमच्याकडे आहे हे महत्त्वाचं नाही आहे. अमाऊंट म्हणजे साईज. किती डेटा तुमच्याकडे आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. बट इम्पॉर्टंट काय आहे? व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा. मग ती कंपनी काय करते त्या डेटासोबत हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे किती डेटा आहे हे महत्त्वाचं नाही, तर ती कंपनी तुमच्या डेटासोबत काय करते, चांगला उपयोग करते का वाईट उपयोग करते हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपणही आपला डेटा शेअर करताना तितकंच सजग असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. अदरवाईज त्याचा काय म्हणतो आपण त्याला, त्याचा वापर पण चुकीचा होऊ शकतो. आणि आता युजेस ऑफ बिग डेटा जो आहे त्याचे कोणकोणते, कसा त्याचा यूज होतो बिग डेटाचा, त्याचे पॉईंट्स दिलेले आहेत. तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया या व्हिडिओ सेशनमध्ये. आणि आपण माझा व्हिडिओ संपूर्ण ऐकला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मी आपल्याला जी रिक्वेस्ट करतो दरवेळेस, ती रिक्वेस्ट आपण लक्षात ठेवायची आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे अहेड.